भावांनो आता मी एक नंबर सीनवरती आलो आहोत. बघू शकता काय एकदम क्लीन आणि भारी सीन आहे इकडचा. तर भावांनो खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. आता आम्ही खूप असं चांगल्या स्पॉटवरती आलो आहोत. तुम्हाला आपला सह्याद्रीसुद्धा एकदम क्लिअर बघायला मिळणार आहे. दाखवतो तुम्हाला. भारी एकदम खूप मजा येते आज खरोखर. आणि व्हिडिओ शूट करता करता माझ्या मोबाईलची बॅटरीसुद्धा लो होत चालली आहे. पॉवर बँक आणायला विसरलो. तर जेवढं शूट करता येईल तेवढं आणि जेवढं दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो. आमची अजून एक राईड होणार आहे नाईटला. जर समजा ती एक राईड झाली तर त्या राईडमध्ये सुद्धा काय काय घडतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. पण आत्ताला इथला मी सिनारिओ तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. मंडळी आता आमचे या स्पॉटवरती फोटोज आणि व्हिडिओज कॅप्चर करून झाले आहेत. खूप सारे फोटो काढले आम्ही. आता चाललो आहे. आता यानंतर आम्ही नाईट राईडला सुद्धा जाणार आहोत. तेव्हा सुद्धा मी तुम्हाला तिथला सुद्धा स्पॉट दाखवेल चांगला चांगला. ठीक आहे. चाललो आता आम्ही सगळे. ह्यांनी कधी कढीपत्ता बघितलीच नाही तर इकडे येऊन कढीपत्ता नेत आहेत. काय यांना बोलायचं. अरे मी देतो तुम्हाला कढीपत्ता. चल माझ्याकडे भरपूर आहे. मोठं झाड आहे. चल. मगासून खूप खूप उभा राहिलो. एकदा सुद्धा बसलो नाही. आता शेवटीला जरा बसूनच व्हिडिओ शूट करतो. हे बघा सगळे बस चढ करतात. पाहून आता मी रिटर्न चाललोय. नेक्स्ट सफारीला तुम्हाला दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. एक दिवस गेला आमचा भेटलं नाही. अरे हो इथं पण लावणार. व्हिडिओ शूटिंग होते तुझ्या. मी काय बोलतो आता त्याचा मला असं वाटतंय कांतारा पिक्चरची शूटिंग इथं. कांतारा के जंगल. नाही चंदन. आता भावना किती सुंदर सीन आहे बघा. संध्याकाळचे 7:30 वाजायला आले. खूप भारी वाटते. पण आता आमची नाईट राईड चालू झाली आहे. सुरुवातीला ज्या रूटला आलेलो केव बघण्यासाठी म्हणजे गुफा बघण्यासाठी ज्या रूटला आलेलो त्याच रूटला परत येऊन थांबलो आहोत सेकंड रूट चालू करण्याआधी. ठीक आहे. तर भावांनो असते काळोख होत चाललाय. आता आम्ही सेकंड राईडसाठी जायला तयार होत आहोत. निघतोय आता आम्ही. खूप काळोख होत चाललाय. जर चान्स भेटलाच. खूप काळोख होत चाललंय. फ्लॅश ऑन करतो. चालू आहे लोणावळा कॅन्सल ना. आता इथे वेगवेगळ्या ठिकाणी मस्त परत आलं तर मोरेला फोन करू. फक्त प्राण्यांचा. आम्ही आता सेकंड राईडला चाललो आहे. तिकडचं सुद्धा तुम्हाला सीन दाखवतो. ठीक आहे. आत्ताचा जो आमचा ट्रॅक राहणार आहे ना तो खूप खडतर राहणार आहे आणि बघायला सुद्धा खूप मजा येणार आहे. दिसेल पुढे अजून मोठ्या जंगलात गेल्यावर दिसेल.
आता बघ आता पण अंधेरी रातों में जब शेर खान निकलता है. साईडला पण दाखवते, बॅटरी दाखवते. कब गुंडा बनने का रे आशीष? गुंडा नहीं बनने का है रे, गैंगस्टर बनने का है. माफिया. इथं गाडी डचके खाताना नाईट राईड यासाठी मारतोय जेणेकरून आम्हाला एका दिवसात प्राणी बघायला मिळावा. पण आमचा थोडासा हट्टन वाटेल ना प्राणी दिसत नाही. बघा मित्रांनो, थोडेसे पेशंट ठेवत आहोत. पुढे एक नाही तरी चांगला प्राणी आम्हाला बघायला मिळेल. ह्या अशा ठिकाणी प्राणी लपलेले असतात. तर मित्रांनो, आम्ही नाईट राईड यासाठी मारतोय जेणेकरून आम्हाला एका दिवसात तरी प्राणी बघायला मिळावा. पण आमचा थोडासा बॅडलक आहे, आम्हाला अजूनसुद्धा एकही प्राणी दिसला नाही आहे. तरी आम्ही थोडेसे पेशंट्स ठेवत आहोत. पुढे एक ना एक तरी कुठला ना कुठला तरी चांगला प्राणी आम्हाला बघायला मिळेल. पण राईडला खूप मजा येत आहे भावांनो, खूप ॲडव्हेंचर आहे. अशी लाईफमध्ये एकदासुद्धा राईड केली नव्हती, पण आज करतोय, खूप मजा वाटते. रस्ता बघा मित्रांनो, रस्ता फक्त रस्ता बघा, बाकी काय बघू नका. बघा काहीतरी चाललंय समोरून, तो बघा एक छोटासा प्राणी गेला समोरून. व्हिडिओमध्ये नंतर दिसेल तुम्हाला. इथंच कुठेतरी गेलाय. गहू वगैरे दिसली की आम्ही नक्की तुमची व्हिडिओ करून सांगू तुम्हाला. चंद्रबिंद्र कुठे दिसतोय का? नाही, आज अमावास आहे, हाच काय चंद्र नाही. अमावास्याला शेरखान नाही निघत. एकदम किंगकॉंगच्या पिक्चरची आठवण येते. त्यामुळे फिलिंग एवढी जबरदस्त आहे. तो बघा तिथे कोणतरी प्राणी आताच गेलं. प्राणी ते बघा प्राणी पुढे धावत चाललंय. ते बघा, तुम्हाला व्हिडिओ दिसेल 100%. दिसत असेलच. दिसत असेलच. खडीवाला रोड आहे. मला ग्रे ग्रे दिसते. ग्रीन आहे. मित्रांनो, आता आम्ही एका स्पॉटला आलो. हा खूप ओपन स्पेस आहे. या ओपन स्पेसमध्ये एक ना एक तरी आम्हाला प्राणी नक्कीच दिसेल. आम्ही अशा बाजून आलो आहोत. तुमच्याकडे जंगल खूप हे काय आहे? हो, इथली एक खूप साईडमध्ये
भावनो हा बघा, हा एक खूप इथे चांगला सीन बघायला मिळाला आहे आपल्याला. इथे एकेकाळी लोकवस्ती होती, पण आता इथे कोण राहत नाही आहे. बघू शकता सीन खूप भारी वाटत आहे. इथे मोजून 2 ते 3च घरं आहेत इथे. कांतारा आणि तिकडे मशीन काय लीच आहे लीच. गाय होतं बघा. येईल अरे ते रक्त नाही पिसत पिसू ना रक्त घेत. फायनली आम्हाला साप तरी बघायला मिळालाच भावांनो. हे बघू शकता. बाकी मोठा कुठला प्राणी नाही, पण साप तरी बघायला मिळाला आम्हाला. वाचले ते. भावनो नाईट हे लाईटचा उजेड जास्त असल्यामुळे तुम्हाला नीट क्लिअर दिसत नसेल. कशी चालली बघा भावांनो झाडावरती. फायनली एक साप तरी आम्हाला बघायला मिळाला. खूप भारी वाटलं. मी जे फोटो कॅप्चर केलेत ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. फायनली उडी मारून गेला, त्या साईडला गेला. आता कॅमेरा चालू ठेवला. चालूच नव्हती गेले चालूच नव्हती. भाऊन एक चांगला चान्स मिस केला जंगली मांजर दाखवायचा. बरेच टायमानंतरला आत्ता एक प्राणी कुठे दिसलेला जंगली मांजर होता एक. ही रानातली आहे रे. बघितला
बापरे किती हा खडबडीत रस्ता आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण खडबडीत रस्ता आहे इथे. फायनली बऱ्याच वेळानंतरला अजून एक आम्हाला प्राणी भेटला आहे बघायला. तो मेन म्हणजे ससा. बघू शकता. तर मंडळी अशा रीतीने आमची राईड कंप्लीट झाली आहे. आता आम्ही चाललोय. भावांनो आमची फायनली जंगल सफारी पूर्ण झाली आहे. डे आणि नाईटचे खूप एन्जॉयमेंट केला आम्ही. खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आणि हॅशटॅग जिरली आमची सगळ्यांची. असो सर्वांनी खूप एन्जॉयमेंट केले. आणि जे काल तयार नव्हते होत येण्यासाठी आणि ज्यांना आम्ही जबरदस्ती आणले त्यांना सुद्धा आज येऊन खूप भारी वाटलं आहे. हॅशटॅग जिरली येऊन. तर आता आम्ही थोडा वेळ इथे थांबतोय. हे जरा चहा पाणी करतात. चहा किंवा नाश्ता खायचं चाललं आहे यांचा विचार. हे झाल्यानंतरला आम्ही सर्वजण आमचे बाईक घेऊन निघणार आहोत. तर भावांनो आमचं सगळं झालं आहे. चहा पाणी वगैरे करून झालं आहे. आम्ही खूप म्हणजे खूप धमाल केली. तर मित्रांनो आपण कुठले कुठले एरिया फिरलो ना ते आपण आम्हाला जे गाईड करणारे दादा होते त्यांना आपण विचारूयात. त्या दोन्ही दादांनी आपल्याला खूप चांगलं गाईड केलं आहे आणि खूप चांगलं फिरवलं आहे. ठीक आहे. तर त्या दोघांना सुद्धा आपण विचारूयात. तर सांगायचं आहे. तर हे बघा भावांनो हे दोघं दादा आहेत. या दोन्ही दादांनी आम्हाला खूप चांगलं फिरवलं आहे आणि खूप चांगलं गाईड केलं आहे. तर दादा थोडीशी माहिती देऊ शकता का आपण आता कुठल्या जंगलामध्ये फिरवत होतो कसं काय इथली जरा माहिती सांगू शकता. पहिलं तुमच्या दोघांचं इंट्रोडक्शन द्या. दोघांचं नाव सांगा. सांग की दादा. माझं नाव साजन जाधव आहे. आम्ही आता रासाठी कुटीला गेलेलो. हां जंगल सफारी म्हणून. काय झालं बोलतात सह्याद्री STR. हां सह्याद्री टायगर रिझर्व. ओके. तुमचं दादा नाव कसं. महेश मोरे. तर भावांनो बघू शकता हे दोन दादा आहेत. तुम्हाला सुद्धा जर समजा जंगलामध्ये फिरायची खूप आवड असेल तर नक्की या ठिकाणी एकदा तुम्ही भेट द्या. हे दोन्ही दादा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील आणि चांगल्या उत्तम प्रकारे फिरवतील. तर नक्की एकदा भेट द्या. ही बघा भावांनो ही आहे ती गाडी आणि या गाडीचा हेवी ड्रायव्हर आहे हा महेश दादा. तर मित्रांनो मी इथला ॲड्रेस आणि या दोघांचा सुद्धा मोबाईल नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तुम्हाला जर समजा भेट द्यायचं असेल तर एकदा नक्कीच माझं डिस्क्रिप्शन चेक करा. दोघांचा सुद्धा नंबर आणि ॲड्रेस देणार आहे मी. ठीक आहे. तर भेटूयात माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.